भंडाऱ्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। हजारो एकर शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे धान पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मोहाडी तुमसर तालुक्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। भंडाऱ्यातील मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा 7 तालुक्यांना फटका बसलाय। वैनगंगा नदीला पूर आल्यानं नदीकाठची शेती वाहून गेलेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दुबार पेरणी करूनही पीक वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालेले आहेत। त्यामुळे पूरजन्य परिस्थिती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली की त्यामध्ये गाव पूर्ण पुराच्या वेढा या गावाला बसला। घरामध्ये पाणी घुसलं, लोक अत्यवस्थ झाली। शेती व्यवस्थेवर याचा दुर्गाम्य परिस्थितीचा परिणाम मोठा पडला। अनेकांच्या नर्सऱ्या या सगळ्या पुरामध्ये नष्ट झाल्या आणि ज्यांची रोवणी आत्ता झालेली आहे, बाल्यावस्थेत आहे, त्यांची रोवणी सडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे। काल आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने पाणी आणलेलं आहे। मी सध्याच्या घडीला अशाच एका बांध्यामध्ये ज्या ठिकाणी एक नाही तर तब्बल 2दा भात पीक लागवड केली आणि ते नुकसान आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला होत आहे। माझ्या तर हे भात पीक आहे, मात्र आज ही कुठल्याच कामात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू आणि अश्रू दिसत आहे। 7 दिवसा अगोदर भंडारा जिल्ह्यातील लाखंदूर असेल, पवनी असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस आला आणि त्यामुळे प्रचंड भात पीक शेती हे पाण्याखाली होती। त्यामुळे तिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। हे थांबत नाही तर पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी असेल, तुमसर असेल या आसपासच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आला आणि त्याच्या नुकसान खऱ्या अर्थानं या धान पीक उत्पादक शेतकऱ्यांना झाला। मोठ्या कष्टानं मोठ्या मेहनतीनं हे धान पीक लावलं होतं, मात्र बघितलं असेल एकंदरीतच संपूर्ण शेतामध्ये पूर्ण पाणी साचत आहे। त्यामुळे नुकसान या येथील शेतकऱ्यांना झालेलं आहे। त्यामुळे मायबाप सरकारकडे येथील शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करावे आणि सरकारने फक्त खैरात नको, आश्वासन नको, तर सरसकट त्यांना मदत करावी हीच मागणी येथील धान उत्पादक शेतकरी करत आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।